बघा मागच्या तासिकेमध्ये आपण विचार प्रक्रिया या संदर्भात माहिती पाहिली होती। विचार प्रक्रियेनंतर विचार निर्माण होण्यासाठी कुठले घटक महत्त्वाचे असतात, समस्या, धडपड, पूर्वानुभव, प्रत्यक्ष कृती ह्याविषयी सुद्धा आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर बघा विचार प्रक्रिया आणि त्याचे प्रकार सुद्धा बघितले ते अवबोध, संबोध, कल्पना, विमर्शी विचार आणि सृजनशील विचार हेही आपण बघितले होते। आणि त्यानंतर पहा विचार प्रक्रियेचे अडथळे आणि दोष अत्यंत काय आहे बांधवांनो महत्त्वाचा हा घटक या ठिकाणी आता आपल्याला काय करायचा आहे, चर्चेला घ्यायचा आहे। तर लक्ष द्या, विचार प्रक्रियेचे अडथळे। मग विचार प्रक्रियेमध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो अडथळा मानला जातो तो अडथळा म्हणजे गुरुजी पूर्वग्रह दूषित असणे, दूषित पूर्वग्रह। आता यावर पण आपण चर्चा केली होती। जर तुमच्या वर्गामध्ये एखादा विद्यार्थी काय करतोय, शिकतोय आणि त्याने अगोदर जर चोरी केली असली अगर दुसऱ्या दिवशी चोरी झाली तर साहजिकच आपला पूर्वग्रह दूषित झालेला असतो आणि आपण त्या मुलाला चोरी न करता सुद्धा अगोदर त्यांनी चोरी केली होती म्हणून आपण त्याच्यावरती काय करतो, आरोप करतो। याला पूर्वग्रह दूषित असे म्हणतात। किंवा सासू सुना, सासू ही त्रास देणारी असती, सासू ही भांडकुदळ असती, सासूला सुनेचं काहीही पटत नाही, हा पूर्वग्रह आहे समाजामध्ये। तर काही सासवा खूप चांगल्या असतात तरी सुद्धा ती नवरी मुलगी सासूला बघताना तिच्या आईच्या दृष्टिकोनातून न बघता त्रास देणारी व्यक्ती म्हणून बघितलं जातं। असं हे काय आपण छानसं उदाहरण बघू शकतो, म्हणजे तुमच्या ते पटकन डोक्यात येईल। एखाद्या बाबतीत निर्णय घेत असताना अगोदरच ती चुकीची आहे, सासवा ह्या चुकीच्याच असतात असा तुमचा पूर्वग्रह काय आहे, दूषित असणे। याला आपण निरीक्षण न करताच विचार करतो। पहा काय, नवीन निरीक्षण करत असताना विचार करणे गोष्टीचा किंवा व्यवस्थित निरीक्षण न करताच निर्णय घेणे असा त्याचा अर्थ होऊ शकतो। पुढे पहा निरीक्षणातील कमतरता किंवा दोष। एखाद्यास आपण असं धावतं निरीक्षण केलंय, बघितलंय याला काय याला काय येत असेल अशा प्रकारची, किंवा तुम्ही लहान असताना जर एखादा मुलगा इतका हुशार नसेल आणि नेमकं तुम्हाला त्याचं गायडन्स घ्यायला सांगितलं तर तुम्ही काय म्हणणार, हे काय गायडन्स करणार आहे, मला याला काय येत होतं लहानपणी। पण बाळा तो लहानपणी त्याला येत नव्हतं, मधल्या काळात तो खूप हुशार झाला आणि त्यामुळं आता तुला त्याचं सल्ला घेणं गरजेचं आहे। म्हणून निरीक्षणातील कमतरता हे सुद्धा एक महत्त्वाचं काय आहे, विचार प्रक्रियेचा अडथळा आहे, लक्षात ठेवा। त्यानंतर पहा काकतालीय न्याय, हे बऱ्याच वेळा परीक्षेमध्ये विचारलं गेलेलं आहे बरं काय, निरीक्षणातला अडथळा काकतालीय न्याय आहे का नाही। तर अकारण दोन घटकामध्ये संबंध जोडणे याला काकतालीय न्याय असं म्हणतात। काय, अकारण दोन घटकामध्ये संबंध जोडणे किंवा कार्यसंबंध प्रस्थापित करणे। काहीही संबंध नसताना, उदाहरणार्थ एखादं झाड काय माहिती का नेमकं तुटायला आलतं, त्याच्यावर नेमकं काय कावळ्याने बसायचं आणि ते झाड तुटायचं, मग आपण काय म्हणायचं, अरे ते कावळा त्या झाडावर बसल्यामुळे ते झाडच पडून गेलं। आता कावळ्याचं वजन केवढं, ते झाडाचं वजन केवढं, ते कसं काय होऊ शकतं, म्हणून आपण त्याला काकतालीय न्याय असं म्हणतो। कार्यसंबंध नसतानाही त्याला दोष देणे असं त्याचा अर्थ। हा विचार प्रक्रियेतला अडथळा आहे, त्यामुळे हे पूर्वग्रह व्यवस्थित असले पाहिजे, ह्या चुका हे दोष तुमचे नसले पाहिजे। इच्छानुगामी विचार, आधीच तुमची इच्छा जर असेल बांधवांनो तर तुम्हाला एखाद्याने कितीही पटवून सांगितलं की ते चांगलं आहे तर तुमच्या मनात जी इच्छा असते का तुम्ही त्यालाच निर्णय देत असता। उदाहरणार्थ पहा, आपल्या अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टी आपण मनात घर करून देतो आणि ते हवे ते मिळवावे असे गृहीत धरून चालतो। तुम्ही आधीच एक, आता उदाहरणार्थ बऱ्याच वेळेस काय सुरू आहे, आता विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश घ्यायचा आहे, पुस्तकं घ्यायचे, क्लास लावायचा आहे, दप्तर घ्यायचे, वेगवेगळ्या गोष्टी घ्यायचे, गाईड घ्यायचे, नेमकं काय करावं हा तुमच्या मनात विचार आहे। पण तुम्ही आधीच ठरवलेलं असेल की माझा मित्र ज्या शाळेत ज्या क्लासला जातो मलाही तिथेच जायचंय, तर आई वडिलांनी कितीही मुलाला सांगितलं ना, बाळा हे नाही हे चांगलं, ते नाही हे चांगलं, ते पोरांनी आधीच ठरवले असल्यामुळे तो विचार करत नाही। त्याच्या डोक्यात एकच विचार आहे, माझा मित्र जिथे तिथे मी। आलं का लक्षात। आता 11वी 12वीला मुलांना करिअर निवडायचं असतं, सायन्स घेऊ का आर्ट घेऊ, 10वी नंतर काय करू, तर काय होत असतं त्याचा प्रभाव कुणावर त्याचा प्रभाव आहे किंवा त्याच्यावर कुणाचा प्रभाव आहे, मित्राचा आहे, आईवडिलांचा आहे, शेजाऱ्यांचा आहे, त्या प्रभावानुसार तो करिअर निवडत असतो।
आलं का लक्षामध्ये? म्हणजे 90% लोक हे आई वडील जे ठरवतात तेच करतात आणि 10% लोकांना काहीच घेणं देणं नसतं, ते पोरग जे सांगन त्याच गोष्टी त्या करत असतात. त्यामुळं माझा नेहमी विचार असतो सांगताना की नेमकी पुढील 5 वर्षात 10 वर्षात कोणत्या रोजगाराच्या संधी आहे, ते करिअर करायला माझा मुलगा तेवढा सक्षम आहे का? बरं सक्षम जरी असला तर आपण त्याला तेवढी रसद आर्थिक पुरवू शकतो का? ह्या तिन्ही गोष्टीचा मेळ घालून माणसाने करिअर निवडलं पाहिजे. नाही तर या तिन्हीपैकी जर का 2 गोष्टी कमी पडल्या तर पोरग कितीही चांगलं असतं तरी त्याचं वाटोळं हमखास ठरलेलं आहे. आलं का लक्षात? आज तुमचं इंजिनियर आणि मेडिकलची परिस्थिती तशी झालेली आहे. तुमचा मुलगा किती हुशार असू द्या, परंतु मेडिकल आणि इंजिनिअरच्या विद्यार्थ्याची संख्या एवढी महाराष्ट्रात वाढलेली आहे, ज्याला त्याला काय वाटतं की आपण डॉक्टर इंजिनियर व्हावं. जर महाराष्ट्रात भारतात त्याचा नंबर जर नाही लागला तर मुलांनो त्याचे नंबर लावण्यासाठी लोक अमेरिका, रशिया, जपान असल्या देशात चाललेत. आता आमच्या जालन्यात एकदम फॅट आलेलं आहे. जर इकडे महाराष्ट्रात नंबर नाही लागत, भारतात नंबर नाही लागत ना, काय करायचं? दुसऱ्या देशात जायचं. रशिया बऱ्याच लोकांनी निवडायला सुरुवात केली आहे की रशियन लोक आता बांधवणं स्किलवरती काम करू लागलेले आणि आपले लेकर काय करायला लागले? तिथे जाऊन MBBS होऊ लागले. तिथे लोकांना MBBS ची गरज नाही, त्यांचे कॉलेज वसाड पडलेले. मग आपले येडे ज्यांचा इथं महाराष्ट्रात नंबर लागत नाही आणि ते रशिया जाऊन आता काय करू लागले? MBBS करून मग भारतात येऊ लागले. काय बाबा त्यांचं भवितव्य त्यांना असणार आहे, काय ते चांगले डॉक्टर होणार आहे, देव जाणो. चला असो, हे पटकन काय करा, पिवळ्या अक्षरातलं लिहून घ्या. चला पटकन पिवळ्या अक्षरातलं लिहून घ्या. हा वेगवेगळ्या कुठे चालले? युक्रेनला चालले, कुठे चालले? क्लिअर नाही? असं कसं झूमला क्लिअर नाहीये का? तुमच्याकडे रेंज नसेल, सगळ्याला क्लिअर दिसतंय. बघा बरं, तिकडे ऑल क्लिअर आहे. तुमच्याकडे रेंजचा प्रॉब्लेम असेल. बघा माझ्या मोबाईल मध्ये किती क्लिअर दिसतंय बघा बरं. हे बघा ना, रेंज नसल्यामुळे तसं होत असतं. रेंजच्या ठिकाणी चांगलं या. चला बघा, दुसरी एक गोष्ट सांगायचं होतं. पहा, आपलं बऱ्याच दिवसाचं पुस्तकाचं चाललं होतं, पुस्तक कधी येईल, कधी येईल, कधी येईल, कधी येईल, कधी येईल. तर नेमकं जी तुमची सीटेटची परीक्षा असेल किंवा तुमची TETची परीक्षा असेल किंवा तुमची टेटची परीक्षा असेल, अशा तिन्ही परीक्षाचं एकत्रित असं सुंदर बांधवणं पुस्तक आपण तयार केलेलं आहे. हे ते पुस्तक बऱ्याच दिवसाचं चाललं होतं. तुम्हाला मी आधी व्हिडिओ पण टाकला होता. ज्याला हवं आहे त्यांनी 350 रुपये पे करायचे. तुमच्या घरपोच, म्हणजे कुठलीही तुम्हाला ऑर्डरचे पैसे वेगळे द्यायची गरज पडणार नाही. तर तुम्ही काय करा बांधवांनो, ज्याला हवं आहे त्यांनी 350 रुपये माझ्या फोनवरती पे करा आणि ते घ्या. कारण याच्यामध्ये सगळे, म्हणजे तुमची TET परीक्षा असेल, सीटेटची परीक्षा असेल, खास करून बालमानसशास्त्र या विषयाचे जे काही बांधवांनो 35 मार्क असतात, त्या 30 पैकी 25 मार्काचं तुम्हाला ह्या पुस्तकातूनच सापडणार. जर ते 25 मार्काचं सापडलं नाही तर मला कॉल करायचा, परीक्षा झाल्यावर म्हणायचं ह्या पुस्तकात 25 मार्काचं मटेरियल नाहीये, मला हे पुस्तक नकोय,
त्यावेळेस तुम्ही दिलेले 350 रुपये मी तुमच्या फोनपेला परत करीन. आता मध्ये सुद्धा बऱ्याच जणांना मी पुस्तक भेटायला उशीर लागला, बऱ्याच जणांनी मला फोन केला, सर मग आम्हाला पुस्तक नको आहे, आमचे पैसे वापस द्या. मी बऱ्याच जणांना वापस देऊन टाकले. काही जणांना लईच ओरडत होते, पुस्तक पुस्तक पुस्तक. आता ते अपडेट लागत होतं ना. आता याच्यामध्ये पियाजे मी टाकला, याच्यात कोलबर्ट टाकला, त्याच्यानंतर आणखीन 2-3 वेगवेगळे शास्त्रज्ञ टाकले, 1-2-4 चॅप्टर टाकले. नवीन 2021 मध्ये आलेले जे काही प्रश्न होते TETचे, त्यानंतर तुमच्या टेटचे, ते सुद्धा क्वेश्चन याच्यामध्ये काय केले, ऍड केलेले आहे. त्यानंतर अभियोग्यता नावाचं एक चॅप्टर आहे पहा, तसंच चॅप्टर महाराष्ट्रातल्या कुठल्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही. निर्णय क्षमता नावाच्या चॅप्टरवर 10 क्वेश्चन येतात दरवर्षी अभियोग्यतेला. मग ते चॅप्टर बांधून जबरदस्त याच्यामध्ये काय केलेलं आहे मी लिहिलेलं आहे. त्यामुळे शिक्षक अभियोग्यता आणि तुमची शिक्षक पात्रता अशा दोन्ही परीक्षेला हमखास बांधून सर्वाधिक गुणाला विचारलं जाणारं हे काय आहे प्रकरण आहे आवर्जून, आणि तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. तुम्हाला उद्या सेटनेट द्यायची तरी हे तुम्हाला पहिला पेपरला कामी येतं. तुम्हाला शिक्षणाधिकाऱ्याची, उपशिक्षणाधिकाऱ्याची, केंद्र प्रमुखाची जरी परीक्षा द्यायची असेल तरी सुद्धा त्याला हे पुस्तक कामी येणार. चला, तर हे झालं. ज्याला ज्याला पाहिजे त्यांनी 350 रुपये पे करा आणि पत्ता व्यवस्थित पाठा. आधी तुमचा पूर्ण नाव टाका, तुमचं घराचं लोकेशन नेमकं कोणत्या कॉलनीत आहे, कशा मोठ्या कशाच्या शेजारी आहे ते टाका. त्याच्यानंतर तुमचा तालुका टाका, जिल्हा टाका, पिनकोड नंबर टाका आणि मोबाईल नंबर, अशा 5-6 गोष्टी व्यवस्थित टाका. चौथ्या दिवशी आता मी आज बऱ्याच जणांची नावं टाईप वगैरे केले, पुस्तकं पॅक सुद्धा केले. बाळा ते पॅकिंगचे 2 घेऊन ये इकडं, 2 आणि 2. तर टोटल आज दिवसभर काहीच केलं नाही. अशा पद्धतीने मी काय केलंय, हे पुस्तक पॅक करावं लागत असतं. छान असं हे पॅक केलंय पुस्तक. तुमचं नाव पत्ता व्यवस्थित याच्यावरती असं लिहिलं गेलेलं आहे. मग तुमच्या त्या ठिकाणी ते येते. कोण आहे पाहिजे, ज्योती मानकर मॅडम आहे. ह्या नरवाळ गल्ली नरसिंग मंदिर जवळ, अक्कलकोट, सोलापूर, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूरचं आहे. बघा, श्री स्वामी समर्थ महाराजांचं ते असं पत्ता वगैरे पाठवावा लागतो. आता उद्या हे पोस्टात मी टाकल. 3 दिवसामध्ये जर शहर तालुका असेल तर 3ऱ्या दिवशी येतं, आणि जर खेडेगाव असेल तर 4 दिवस लागतात. असं 3 ते 4 दिवसात ते तुमच्याकडे येऊन जाईल. नगरला पण भेटून जाईल. 1 तारखेपासून प्रत्येक मार्केटमध्ये मिळेल. 1 तारखेला हो, सगळीकडे 3 दिवसात भेटून जातं. तालुका स्तरावर 3 दिवसात. CDP 30 मार्क आणि पेडॉलॉजी मिळून असे हे 75 मार्क सगळं मिळून. चला, हे लिहिलं असेल तुम्ही, असं गृहीत धरतो. पुढे जाऊ आपण. विचार प्रक्रियेचे साधने काय, काय विचार प्रक्रियेला काय असलं पाहिजे तुमच्याकडे. तर तुमच्याकडे सगळ्यात पहिले शब्द असले पाहिजे, अर्थ कळला पाहिजे. विचार करताना अर्थ जर लागला नाही तर विचार करता येत नाही. संबोध असला पाहिजे. संबोध म्हणजे गुणधर्म कळले पाहिजे. समान गुणधर्म. संबोध म्हणजे काय, समान गुण धर्म. चला, त्यानंतर बघा गुरुजी, चिन्हे, वेगवेगळे चिन्हे असतात. ह्रस्व, दीर्घ, त्यानंतर तुमचं फुल स्टॉप, अल्पविराम, स्वल्पविराम वगैरे 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 सगळे. प्रतिमा कळल्या पाहिजे. मनातल्या मनात प्रतिमा तयार करता आल्या पाहिजे, विचार करता आला पाहिजे. त्यानंतर पहा, कल्पना सुद्धा आली पाहिजे, तेव्हा विचार येत असतो. कल्पनेच्या जन्मातून विचाराचा जन्म होत असतो. प्रतीके कळले पाहिजे. प्रतीके सुद्धा विचार करायला भाग पाडतात. लक्षात ठेवा, प्रतीके सुद्धा विचार करायला भाग पाडतात. या साधनांच्या अभावी विचार प्रक्रिया होणे अवघड आहे. विचाराचे सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे संबोध असतात. लक्षात ठेवा, IMP करा. सर्वात महत्त्वाचे साधन कोणते, तर सर्वात महत्त्वाचे साधन म्हणजे हे संबोध असतात. IMP. चला, पटकन लिहून घ्या, फास्ट लिहून घ्या.
एक 2 तारखेपासून सगळीकडेच भेटेल. 1 तारीख मी तुम्हाला सांगितली, 2 तारखेला कुठल्याही दुकानात जा, घ्या. आणि जर तुम्हाला ऑनलाईन पाहिजे असेल तर माझ्याकडून तुम्हाला भेटून जाईल ऑनलाईन मध्ये. स्वाती मॅडम, काही आवश्यकता नाही. आधी सेंड केलेला असेल तर, किंवा आणखीन तुमच्या मनात असेल तर धाकधूक तर परत सेंड करा. कोल्हापूरमध्ये सुद्धा भेटणार, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात भेटतं. जिल्हा स्तरावरचे जेवढे दुकानं आहे का तेवढ्या दुकानात भेटून जातं. एक तारखेलाच येतं. संभाजीनगरला छापलं म्हणल्यावर संभाजीनगरला 1 तारखेलाच येईल. चला, लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. लिहिलं का हे पटकन सांगा. बघा पुढे विचार प्रक्रियेचे काय महत्व आहे, काय फायदा विचार प्रक्रियेने. बघा, प्रोत्साहन द्यावे विचार प्रक्रियेसाठी. काय करावं, वर्गात शिक्षकांनी प्रश्न उत्तर विचारावे, मुलांबरोबर चर्चा करावी, काहीतरी त्यांना प्रकल्प द्यावे की जेणेकरून विद्यार्थ्याच्या विचार प्रक्रियेला चालना मिळेल. की एखाद्या मुलाने प्रश्न उत्तर लिहिली किंवा गृहपाठ केला किंवा एखादा प्रकल्प करून आणला, त्याला जरी तो कमी अधिक प्रमाणात करता आला असेल, परंतु त्याच्या विचार प्रक्रियेला काय मिळाली पाहिजे, चालना मिळाली पाहिजे, हे एक लक्षात ठेवा. त्यामुळं मार्क कमी पडले, चुकीचं लिहिलं, त्यापेक्षा तो विचार करू लागलेला आहे. काय करू लागलेला आहे, विचार. त्यामुळे विचार प्रक्रियेमध्ये गृहपाठाला खूप महत्वाचं स्थान आहे. त्या मुलाला प्रोत्साहित करा. दुसऱ्या वेळेस तो आणखीन चांगल्या पद्धतीने विचार करेल आणि तो गृहपाठ पूर्ण करेल. विद्यार्थ्याला विचार मांडण्याची काय द्या, संधी निर्माण करा. स्वातंत्र्य द्या त्याला की तू खरंच हे बोलतोय का, हे तुझे विचार आहे का, तुला काय वाटतं. अशा पद्धतीचे प्रश्न आल्यानंतर विद्यार्थी काय करतो, स्वतंत्रपणे बोलू शकतो. नाही तर एरवी शिक्षकांसमोर मुलं घाबरतात आणि ते काय करतात, तेच पुस्तकातले गाईडातले उत्तर वाचून दाखवतात. ते काही विचार प्रक्रियात सहभागी होत नाही. अनेक स्पर्धेचे आयोजन करा, अत्यंत महत्वाचं आहे. स्पर्धेच्या आयोजनामुळे बांधवांनो विचार प्रक्रियेत वाढ होती. विद्यार्थ्यांसमोर समस्या ठेवा आणि त्या विद्यार्थ्यांकडून सोडून घ्या. काहीतरी आयडिया शोधतील मुलं. कोरोनाच्या काळात काय केलं पाहिजे, तुमच्या आवडीनिवडी त्याला विचारा. मुलं छान पद्धतीने सांगतात. अनेक प्रश्न का, कोठे, कसे इत्यादी प्रश्नाची उत्तरे मुलांना शोधायला लावा. स्वतंत्र मन बनवण्यासाठी सवय लावा. पूर्वग्रह टाळावे. एखाद्याने चोरी केली म्हणजे दुसऱ्या वेळेस तोच चोर असेल, अशा प्रकारचं पूर्वग्रह काय केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. सकारात्मक विचार ठेवा. विद्यार्थ्याला प्रयोगात निरीक्षण करायला काय करा, संधी उपलब्ध करून द्या. संधी. प्रयोगशाळेत घेऊन जा मुलांना. प्रयोग अत्यंत महत्वाचा आहे. विद्यार्थ्यांना फक्त माहिती न देता तर्क आणि चिकित्सा करण्याची सवय लावा. तर्क आणि चिकित्सा करायची काय लावायची, सवय लावायची. याचं शॉर्ट मध्ये लिहा बरं काय, पटपट पटपट. प्रोत्साहित करणे, स्वातंत्र्य देणे, त्यानंतर स्पर्धेचे आयोजन करणे, समस्या देऊन सोडवणे, का, कसे, कोठे प्रश्न विचारणे, शोधायला लावणे, सवयी लावणे, पूर्वग्रह टाळावा, प्रयोगात संधी द्यावी, तर्क आणि चिकित्सा करण्यास प्रवृत्त करावं. अशा पद्धतीने शॉर्ट लिहा. ओळीच्या ओळी लिहत जाऊ नका. तुम्ही पण चांगला विचार करून लिहित जा. खामगावला 4 दिवस लागल सांगितलं ना मी. 3ऱ्या दिवशी तालुक्याला, 4थ्या दिवशी खेड्यागावाला.
ताई फ्री PDF देणार होतो ते ऑलरेडीच दिलेलं आहे, असं काय करायले? तुमच्या मागच्या वर्षीच्या तुलनेत 50% फी कमी माझी. नुसती बालमानस शास्त्राची 1000 रुपये फी असायची, तेव्हा मी फ्री पुस्तक देत नव्हतो, PDF द्यायचो. 999 रुपये फी. माझे जुने व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. मग हा विचार प्रक्रियेची समस्या गरज, हा हेच ते रिपीट झालंय, हे रिपीट झालंय झालेलं भाग आहे हा. चला 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 चला. प्रश्न, परीक्षेत आलेले प्रश्न 2015 प्रश्न आलता. निर्णायक विचार प्रक्रियेत अवस्थांचा योग्य क्रम लावा. की विचार प्रक्रिया करायची असेल तर कोणता योग्य क्रम आहे? सांगा पटकन 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 पटकन, कोणता योग्य क्रम आहे? तीन नंबर कसं येईल रे? बघा कितवा नंबरचं आहे बघा. पर्याय क्रमांक 2 आहे रे मित्रांनो. काय असतं माहिती का? पूर्व तयारी म्हणजे अगोदर तयारी करायची. उभविण्याचा अर्थ काय म्हणजे का मोठं करणे. उभ देणे याचा अर्थ काय घ्यायचा? जन्म देणे किंवा मोठे करणे. मग आधी तुम्ही पूर्व तयारी करणार, त्याला जन्माला घालणार किंवा मोठं करणार, नंतर त्याला प्रेरणा देणार आणि नंतर पडताळा घेणार. हा शब्दाचा अर्थ माहिती पाहिजे होता. अंड्याला ऊब देत नाही का आपण? काय असतं मग? अंड्यावरती कोंबडी बसती आणि ती त्याला ऊब देत असते, म्हणजे त्याला मोठं करत असते त्या पिलांना. तर पोरग जन्मलंच नाही तर त्याला प्रेरणा कशी देणार तुम्ही? त्यामुळे हे ऊब नंतर, हे प्रेरणा आधी नाही, आधी पूर्व तयारी, नंतर मोठं करणे, नंतर प्रेरणा देणे, नंतर पडताळा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 समजायलं का? उभविणे म्हणजे मोठं करणे. आपल्या अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनातल्या मनात घर करून देतो आणि जे हवे ते मिळवतो अशी गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी विचार कोणत्या दोषामुळे होते? बघा, गृहीत धरून चालतो, हवे ते मिळवतो, गृहीत धरून चालतो. बघा आता तुम्हाला सांगितलं होतं मी, 10वीचं उदाहरण सांगितलं होतं. 10वी 12वी बोर्ड शाळेत प्रवेश घ्यायचा, क्लास लावायचा. 10वी 12वी बोर्ड शाळेत कपडे घ्यायला जायचे, ड्रेस घ्यायला जायचा. आधीच पोरग ठरवतं आमकी साडी घ्यायची. पोरग नाही, लेडीज मंडळी ठरवते आमका ड्रेस घ्यायचा, साडी घ्यायची. आणि तुम्ही किती समजून सांगितले तिला हेच चांगलं आहे तेच वाईट आहे, कसं सांगणार? बघा उत्तर काय परीक्षा परिषदेने दिलंय. पर्याय क्रमांक 4 इच्छानुगमी विचार. आधीच ठरवायचं, जे हवे ते आधीच ठरवायचं, गृहीत धरून विचार करायचा. 2020 ला आलेला क्वेश्चन आहे हा.
बघा 21 ला काय आलता, मन यांच्या मते व्याख्या विचारली आहे। मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगाने मनातले मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय? मनातल्या मनात जुळवाजुळव तुम्हाला सांगितलं होतं पहा मी आत्ता, कुणाचं आहे मनातले मनात जुळवाजुळव म्हणजे काय? मन यांची व्याख्या आहे। मनातली मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय? मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय? विविध अंगांनी। प्रकरणच कोणतं पाहतोय आपण? विचार। अगदी बरोबर। इथं जर का थोडस प्रतिमा वगैरे आल्या असत्या, कल्पना आल्या असत्या, मग थोडस गोंधळात पडले असते। तर त्यामुळे स्मरण वेगळं आहे, बुद्धी वेगळी आहे, प्रेरणा वेगळा शब्द आहे, म्हणजे विचार अगदी बरोबर आहे। पर्याय क्रमांक 3 हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर। बघा अशा पद्धतीने मागच्या परीक्षेवर विचारले गेलेले आहेत। मग आता उरले तुमचे अडथळे, उरले तुमचे प्रकार, त्याचं शैक्षणिक महत्व, या भागावरती परीक्षेत प्रश्न येईल। त्यामुळे छान नोट्स काढून ठेवा, चांगला अभ्यास करा। आपल्या ह्या पुस्तकाच्या बाहेर 25 मार्काचं जर बालमानसशास्त्र विचारलं गेलं नाही तर मग मला म्हणायचं तू शिकणं सोडून दे आणि तू पुस्तक काढणं सोडून दे। आलं का लक्षात? हे आज नाही काढलंय आपण बाबा हो, हे आपण कधी काढलेलं आहे? हे 2013 ला पहिले काढलं होतं। ही 4थी आवृत्ती आहे। मग आता काहीतरी 4थ्या आवृत्तीत काहीतरी विकसित झाला असेल ना। हे पहिलं पुस्तक होतं, पहिलं एकदम छोटं। ह्या 13च्या परीक्षेमध्ये याच्यामध्ये सेकंड पेपरचे बांधवांनो 25 प्रश्न आणि पहिल्या पेपरचे 28 प्रश्न जशास तसे आलते। अध्ययनावर परिणाम करणारे घटक जवळपास 13 विचारले होते। याच्यात आहे, कोणाच्याच पुस्तकात नव्हते ते 13 घटक। उपपत्त्यावर 6 प्रश्न होते, 6 ते 13 आणि 6 की झाले 19 तासे 2-3 प्रकरणात, आणि 3 प्रश्न तुमच्या बालकाचे वाढ आणि विकासवर होते। आलं लक्षात? हा, त्यामुळे नाही का मी पहिले अभ्यास करूनच सगळं करत असतो, नाही त्याच्याशिवाय नाही। आता माझ्याकडे आहे ना, मी तुम्हाला मागच्या वर्षी सांगितलं 2021 ला कोणता क्वेश्चन आला? व्याख्या विचारली। व्याख्या काय विचारली? व्याख्या। व्याख्या लिहून दिल्या की नाही तुम्हाला? आता मन या शास्त्रज्ञाची व्याख्या विचारली, मग आधी बऱ्याचशा व्याख्या पण आहे ना त्याच्यामध्ये, ते व्याख्या विचारले जाऊ शकतात, त्याचे विचार प्रक्रियेचे अडथळे विचारले जाऊ शकतात, विचार प्रक्रियेचे घटक विचारले जाऊ शकतात, विचार प्रक्रियेचे दोष विचारले जाऊ शकतात, विचार प्रक्रियेचं महत्व विचारलं जाऊ शकतं, आणि विचार प्रक्रियेचे काय म्हणू आपण त्याला, एक टप्पे 4 ते टप्पे विचारले जाऊ शकते। म्हणजे जवळपास 3 क्वेश्चन आणखीन 4 टॉपिक असे राहिले त्याच्यावर प्रश्नच नाही आलेला, मग ते येऊ शकतो। हा, ते म्हणते डेफिनेशनची स्लाइड दाखवा ना। बरं बाबा, डेफिनेशनची स्लाइड दाखवतो, थांबा थांबा थांबा। हे काय? नॉर्मल मन जुळवाजुळव करणे मनातल्या मनात। बघा, मग आता का कोण विचारला जाऊ शकतो? रॉस विचारला जाऊ शकतो। कोण विचारला जाऊ शकतो? कॉलिंग विचारला जाऊ शकतो। हे नाही आलं तर मग काय विचारलं जाऊ शकतं? आणखीन हे 4 घटक विचारले जाऊ शकतात। ते नाही आलं तर स्तर विचारले जाऊ शकते, ते वेगवेगळे बोधात्मक, भावात्मक काय हे उदाहरण विचारलं जाऊ शकतं। खरेदीला जाताना अवकाश म्हणजे काय, संबोध। त्याच्यानंतर हे अडथळे आता लिहिलेले तुम्ही, हे 4 अडथळे विचारले जाऊ शकते परीक्षेमध्ये। हे नाही विचारले गेलं तर आणखीन तुमचं साधनं विचारले जाऊ शकतात। कोणकोणते साधन आहे? तर हे साधन आहे। सगळ्यात महत्त्वाचं साधन विचारलं जाऊ शकतं, हा संबोध साधन आहे, आपण आता जस्ट बघितलं।
शैक्षणिक महत्व सुद्धा कोणतं खरं आहे. आता हे सिटेटला विचारलं जाईल विचार म्हणजे काय. विचाराला सांगा बरं हिंदीमध्ये काय म्हणणार. ओए सिटेट वाले विचार को क्या कहेंगे हिंदी में. स स स स स स स स सोचना और सीखना असं प्रकरण आहे आपल्याला. सोचना और सीखना. सांगा पटपट सोचना और सीखना. मग इकडे जर मराठीत चांगलं तुम्हाला विचार कळलं तर तिकडे सोचना चांगलं कळलं. चला भावाओ बंधूंनो, तुम्ही परत काय करा हे करा. मी तुम्हाला एक आपल्या ग्रुपवर एक व्हिडिओ टाकतो. तेवढा काय करा माहिती का, ते व्हिडिओ तुमच्या स्टेटसला ठेवा. आपलं पुस्तकाचं पेज स्टेटसला ठेवा. तेवढंच तुमच्यामुळं मला आणखीन 1-2 विद्यार्थी मिळाले किंवा आपल्या पुस्तकाची तेवढीच काय होईल पटकन जाहिरात होईल. त्यामुळं तुम्हीच काय आहात खऱ्या अर्थाने माझे काय म्हणतात त्याला आपलं की असे किती का होर्डिंग आणि किती का जाहिरात टीव्हीवर दाखवण्यापेक्षा माउथ पब्लिसिटी ही माणसाला मोठं करत असते. तर त्यामुळं तुम्ही सगळे विद्यार्थ्यांनी हे स्टेटसला ठेवा असं मी विनंती करतो. मी आपल्या ग्रुपवर टाकेल याचं एक पेज आणि एक माझा व्हिडिओ. तर तेवढा आवर्जून तुम्ही तुमच्या स्टेटसला काय करा ठेवा. जय हिंद जय महाराष्ट्र. सकाळी सिटेटवाले सकाळी 9ला उद्या 9लाच घेऊ बरं का आपण, कारण मला उद्या संभाजीनगरला जायचं आहे. तुमचे पुस्तकं पण पोस्टामध्ये द्यायचे. त्यामुळे उद्या बरंचसं काम आहे. चलो धन्यवाद. उद्या भेटूया याच वेळेला.